नमस्कार. UK मराठी स्टोरी वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. कथा आवडत असल्यास कथेला लाईक करा, कमेंट सेक्शनमध्ये जाऊन स्वाईप करून हाईप बटन दाबा, कथा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. विधी लिखित भाग 52. विद्युत आज VR स्टुडिओमध्ये आलेला. त्याच्या केबिनमध्ये तो कुठलीशी फाईल चाळत बसून होताच की शनाया त्याच्या केबिनचा दरवाजा धाडकन ढकलून आत आली. चेहऱ्यावरून काहीशी रागात दिसत होती, तर तिला बघून विद्युतच्या चेहऱ्यावर क्रूर भाव उमटले. हाऊ डेअर यू विद्युत, तुझी हिंमत कशी झाली माझ्यासोबत असे करण्याची? मी तुझे काय बिघडवले होते जे तू माझ्यासोबत असे वागत आहेस? शनायाने रागात येत विद्युतची कॉलर पकडली. विद्युतला तिचा रागच आला. आजवर त्याची कॉलर कोणी पकडले नव्हते, मग ही शनाया कोण होती त्याची कॉलरला हात लावणारी? बिहेव युअर सेल्फ शनाया, विसरू नकोस तू कोणाच्या कॉलरवर हात घातलेस. तिचे हात त्याच्या कॉलरवरून बाजूला सारत तिच्या डोळ्यात बघून कठोर स्वरात तो बोलला, तू कोणते जन्माचे वैर निभावत आहेस विद्युत? मी तुझे काय वाईट केले होते सांग ना. तुझ्यावर प्रेमच केले ना, तेही अगदी लहान असतानापासून. आणि तू काय केलंस तर फक्त धोका. असं काय आहे त्या विनामध्ये जे माझ्यात नाही? बघ जरा माझ्याकडे. तिच्यापेक्षा दिसायला सुंदर आहे, तिच्यापेक्षा मॉडर्न आहे, तिची माझी बरोबरी होऊच शकत नाही, आणि तरीही तू मला नाकारून तिच्याशी लग्न केलेस का? शनाया रडत असताना जाब विचारू लागली. विद्युत निर्विकार तिला बघायला लागला. आपली एंगेजमेंट झाली होती, किती स्वप्न बघितले होते मी, तू क्षणात सगळे धुळीस मिळवलेस. मी काय करू म्हणजे तुला माझे प्रेम कळेल? शनाया केविलवाण्या नजरेने त्याला बघायला लागली. ते सगळं तर ठीक आहे, तू मला सोडून मूव्ह ऑन झालास ना, मग तरीही तुझे समाधान नाही झाले का की तू आता मला बर्बाद करायला लागलास? शनाया बोलली, मी तुला बर्बाद केले? आणि ते कसे सांगू शकशील? हाताची घडी घालून विद्युत तिला रोखून बघायला लागला. त्याचा कठोर स्वर ऐकून एवढ्या वेळची लाचार बनून त्याच्या पुढ्यात उभी असलेल्या शनायाच्या डोळ्यात राग फुलला. माझी फिल्म अजूनपर्यंत रिलीज का झाली नाही? शनाया त्याला जाब विचारावं तसं बोलली. तुझ्या फिल्मशी माझा काही एक संबंध नाही, आणि तसेही सेन्सर बोर्डने त्या फिल्मला नामंजुरी दिली. विद्युत बोलला, खोटं, साफ खोटं. सेन्सर बोर्ड आणि VRच्या मूव्ही रिलीज होण्यापासून रोखेल? आणखी किती खोटं बोलणार आहेस तू विद्युत? सरळ बोल ना. तुझ्या बायकोची फिल्म रिलीज होणार आहे आणि माझ्या मूव्हीमुळे त्या मूव्हीवर वाईट इफेक्ट पडू नये म्हणून तू ही मूव्ही रिलीज होण्यापासून रोखलेस. शनाया अतिशय चिडून बोलली. विद्युत काही वेळ तिला रोखून बघायला लागला, मग तो उठून खिडकीजवळ गेला. आता का बोलते बंद आहे तुझी? म्हणजे मी जे बोलते ते खरं आहे तर? तू ही इतर चीप पुरुषांसारखा निघालास. या मास्कच्या मागे असलेल्या चेहऱ्याचा माणूस एवढ्या काळ्या मनाचा असेल कधी विचार केले नव्हते. शेवटी दी ग्रेट VRला त्याच्या बायकोच्या यशासाठी जमिनीवर उतरावेच लागले तर? असं तर नाही ना याआधी विनाच्या 2 फिल्म हिट होण्यामागेही तुझाच हात होता? तिने तुला तिचे सर्वस्व सोपवले आणि तू लाड घोडत तिच्या मागे गेलास. शनाया गालात तिरकस हसली. विद्युत चिडून तिच्यावर हात उगारणार त्याआधीच त्याने स्वतःला अडवले. त्याने रागात मुठी आवडून घेतल्या. स्वतःविषयी कितीही चुकीचे ऐकू शकत होता तो, पण त्याच्या क्युटी पायविषयी एक शब्द नाही. तेव्हा तर नाहीच नाही जेव्हा तिची काहीही चूक नाही. या क्षणी विद्युतला तर शनायाचा जीव घ्यावा एवढी चीड आलेली, पण तिला एवढेसे स्पर्श सुद्धा करायचे नव्हते. व्यक्तीच्या विचारावरूनच त्यांचे संस्कार कळत असते म्हणतात, पण तू सिद्ध केलेस एखाद्याला कितीही चांगले संस्कार मिळून काही उपयोग नाही. कसं वागायचं, बोलायचं, विचार करायचं हे तर त्या व्यक्तीवर अवलंबून असते. असो, तू तुझे नीच विचार तर मला वारंवार दाखवत आलीस आणि म्हणूनच तू मला कधी आवडलेली नाहीस. तू आज ज्या फिल्मसाठी माझ्यासोबत भांडायला आलीस विसरू नकोस, ती फिल्मसुद्धा तुला माझ्यामुळे मिळाली. एक फिल्म मिळवायला माझ्याजवळ येऊन मला शेड्यूस करण्याचा प्रयत्न करणारी तू आज चूक बरोबर मला शिकवणार?
तो मीच होतो म्हणून तुला कधी स्पर्श केले नाही आणि आज तुझ्या प्रगतीच्या शिखरावर आहेस, तेही फक्त माझी देण आहे. फक्त तुझ्या डोक्यावरून व्हीआरचा हात निघू दे. तुला कोणी फिल्मची हिरोईन म्हणूनच काय तर साधे ज्युनियर आर्टिस्ट म्हणून विचारणार नाही. आणि राहिली गोष्ट माझ्या वीणाची, तर ती प्रसिद्ध कशी झाली हे मला तुझ्यासारख्या मूर्ख मुलीला सांगण्याची गरज नाही, कारण तिची मेहनत, तिचे कष्ट खुद्द देवाला माहिती आहे. तू बरोबर बोललीस. तुझी आणि वीणाची बरोबरी कधी होऊच शकत नाही. ती चमकणारा खरा हिरा आहे आणि तू हिऱ्यासारखी दिसणारी काच. विद्युत तिच्या डोळ्यात बघत कणखर सुरात बोलला. शणैया रागाने त्याला बघायला लागली. आणि तुला वाटत असेल मला तुझ्याविषयी काही माहीत नाही, तर हा तुझा भ्रम आहे. मागे शूटिंगच्या दरम्यान वीणासोबत जे इन्सिडन्स झाले त्याचे सूत्रधार तर तूच आहेस, कळले मला. विद्युत बोलला. तसे शणैयाच्या पायाखाली जमीनच सरकली. विद्युत अतिशय तिरस्कारित नजरेने तिला बघायला लागला. मी काहीच केले नाही. ती शणैया बोलतच होती की आता खोटं बोलून काही अर्थ नाही शणैया. तुझे सोबती जान्हवीने पोलिसांना सगळं खरं सांगितले, पण मला तुला जेलमध्ये पाठवण्यासाठी एवढी सोपी शिक्षा नव्हती द्यायची. मानसी आंटी, पियुष अंकलने तर तुला त्यांच्या आयुष्यातून काढलेच. आता मी विद्युत रत्न पारखी, व्हीआर स्टुडिओचा ओनर या नात्याने तुझ्यासोबत केलेले सगळे बॉन्ड रद्द करतो. व्हीआर कडून तुला कुठलीही फिल्म मिळणार नाही, ना तुला इथून कोणाचा सपोर्ट मिळेल. तू खूप उडालीस दुसऱ्याच्या जीवावर. आता स्वतः काहीतरी करून दाखव. आता तू जाऊ शकतेस. आणखी एक, यानंतर वीणाच्या आसपासही फिरकायचे नाहीस. तुझ्या विरुद्धचे सगळे पुरावे पोलिसांजवळ आहेत. मला 1 मिनिट लागणार नाही तुला अरेस्ट करवायला. विद्युत तिला धमकी देत बोलला. शणैया सुन्न होऊन त्याला बघायला लागली. स्ट्रगल काय असते तिने लहानपणापासून कधी पाहिलेच नव्हते. एखाद्या वस्तूवर बोट ठेवले की ती तिची झाली. ॲक्टिंगमध्ये इंटरेस्ट म्हणून मित्र असलेल्या विद्युतची मदत घेतली आणि आजवर त्यानेच तिच्यासाठी फिल्म मिळवून दिले, तेही कुठल्या ऑडिशनशिवाय. तिला विद्युतची कमजोरी माहीत होती. सोबत तो व्यक्ती म्हणून चांगला असल्याने त्याने कधी तिला चुकीच्या नजरेने पाहिले नव्हते की कधी स्पर्श केला. त्यामुळे ती नेहमी सेफ वातावरणात वावरली. तिने क्लॉथ ब्रँड उघडले. त्यासाठी मानसी, वामिनीने तिची खूप मदत केली. म्हणजे कसं सगळं तिला आयतं मिळत होतं. हा मान, हे नाव, इज्जत, पैसा सगळं दुसऱ्याची देण होती. तिचे स्वतःचे असे काहीच नव्हते. आणि विद्युतने आज तिच्या याच उपलब्धीवर हात घातलेला. त्याला माहीत होते शणैया दुसऱ्याच्या सपोर्टशिवाय कधीच वर येऊ शकणार नाही. एकतर ती भविष्यात स्ट्रगल करून चांगली व्यक्ती बनेल, नाहीतर कुठेतरी अंधारात गुडूप होऊन जाईल. पण विद्युतला आता तिच्याशी थोडासाही लगाव नव्हता. वीणासोबत झालेल्या इन्सिडन्सची खरी मास्टर माइंड शणैया असल्याचे विद्युतने आधीच मानसी, पियुषला सांगितले. त्यामुळे आता तिच्याविषयी त्यांचा उरला सुरला लगावही नाहीसा झाला. वीणाने भूतकाळात जे सहन केले ते शणैयाच्या खरी आई बाबांची देण होती. तर वर्तमानात शणैया तिच्या जीवावर उठली. कसे सहन करू शकणार होते ते? शेवटी वीणा त्यांची पोटची मुलगी होती आणि शणैयासारख्या मुलीला आता स्वीकारणं त्यांना तरी शक्य नव्हते. 15 दिवसानंतर एका 5 स्टार हॉटेलच्या मोठ्या हॉलमध्ये आज फॅशन डिझायनिंग शो आयोजित केले होते. नेहमीप्रमाणे वेगवेगळ्या छोट्या मोठ्या ब्रँडच्या कंपनीने या फॅशन शोमध्ये भाग घेतले होते. नील, वसुधा त्यांच्या टीमसोबत हॉटेलमध्ये दाखल झाले. ते सगळे त्यांच्यासाठी बुक केलेल्या रूममध्ये तयार व्हायला निघून गेले. आज व्हीआरमधील बेस्ट मेकअप आर्टिस्ट व्हॅबच्या मॉडेलचे मेकअप करण्यासाठी हायर केले होते. वीणा, विद्युत हॉलमध्ये फ्रंट रोमध्ये बसून होते, तर दुसऱ्या बाजूने शणैया तिच्या ब्रँडचे डिझायनर आलोक चव्हाण सोबत बसून होती. तर आलोकची वाईफ अनिका त्यांच्या टीमसोबत आत होती. सगळीकडे अंधार असल्याने शणैया विद्युत वीणाला बघू शकली नव्हती. फॅशन शो सुरू झाले. एक एक कंपनीचे मॉडेल त्यांच्या ब्रँडचे कपडे घालून रॅम्पवर चालायला लागले. त्यांचे मेकअप, त्यांचे कपडे, मॉडेलच्या चेहऱ्यावरचा ॲटिट्यूड सगळं कसं डोळे दिपवून टाकणारा दृश्य होता. वीणा विद्युतच्या शेजारी अगदीच रिलॅक्स बसून होती. तिला तिच्या मॉडेल आणि डिझायनरवर पूर्ण विश्वास होता. एक एक राऊंड पार पाडू लागले.
पण सगळ्यांच्या एक गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे शाईन आणि व्हॅपचे डिझाईन्स खूप चांगल्या होत्या. सोबतच जवळजवळ सारखेच होते. असं का हे कोणालाही माहीत नव्हते, शिवाय वीणा आणि टीमला सोडून. आलोक आणि काही टेन्शनमध्ये होते. हे सगळं काय आहे आलोक? व्हॅब आणि आपले डिझाईन सारखेच कसे? असे तर जज आपल्याला डिस्क्वालिफाईड करतील. शनाया टेन्शनमध्ये आलोकला बोलली. डोंट वरी शनाया, व्हॅब नवीन ब्रँड आहे. आपण त्यांच्यावर आपली डिझाईन कॉपी केल्याचा दावा करू. जजेस नक्कीच आपल्या बाजूने निर्णय देतील. आलोक तिला शांत करत बोलला. 10-12 वर्षाच्या काळात आलोक अनिकाची जोडी फॅशन डिझायनिंगच्या जगातील एक नावाजलेले नाव बनले होते. तर व्हॅबचे डिझायनर कोण अजून कोणालाही माहीत नव्हते. आलोकने जजेसजवळ व्हॅब विरुद्ध कंप्लेंट केली. त्यांना कॉम्पिटिशनमधून काढावे अशी त्यांची डिमांड होती. त्यामुळे अचानक शो स्थगित झाल्याची घोषणा झाली. सगळे जजेस एका रूममध्ये गेले. अचानक शो थांबल्याने सगळीकडे एकच गोंधळ उडाला. इकडे शनाया त्यांच्या प्लॅनवर खुश होती. अचानक शो का थांबवले? वीणाने विद्युतकडे बघत गोंधळून विचारले. मे बी शाईनच्या डिझायनरने आपल्या डिझाईनवर ऑब्जेक्शन घेतले. विद्युत एक नजर आलोककडे बघत बोलला, जो गालात कपटी हसत होता. मग आता आम्हाला नेक्स्ट राऊंडमध्ये चान्स नाही मिळणार का? नील वसुधाने खूप मेहनत घेतली या शोसाठी आणि त्यांची मेहनत अशीच वाया जाईल. वीणा पॅनिक झाली. तू काळजी करू नको, जजेस लगेच तुम्हाला नाही काढणार. कदाचित ते व्हॅबचे ओनर आणि डिझायनर दोघांना बोलावून यावर स्पष्टीकरण मागतील किंवा तुम्हाला कारण देऊनच डिस्क्वालिफाईड करतील. तू त्यांना समजावून सांग, काहीतरी तोडगा ते नक्कीच काढतील. विद्युत बोलला. खरे तर एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर जजेस कोणते कारण ऐकून घेतील किंवा प्रॉब्लेम समजून घेतील याची शाश्वती कमीच, पण प्रयत्न करावेच लागणार होते. विद्युत बोलत होता तेव्हाच वीणाचा मोबाईल रिंग झाला. ऑर्गनायझरचाच कॉल होता. वीणाने घाबरून विद्युतला पाहिले. त्याने नजरेनेच तिला अस्वस्थ करत कॉल रिसीव्ह करायला सांगितले. तिने घाबरतच कॉल रिसीव्ह केले आणि पलीकडचे बोलणे ऐकून तिच्या डोळ्यात टचकन पाणी आले. त्यांना डिस्क्वालिफाय करून शो सोडायला सांगितले होते आणि त्यांची फसवणूक केल्याबद्दल दंडही भरायला सांगितले. तिचे एक्सप्रेशन बघून विद्युत काय ते समजून गेला. त्याने तिचे हात पकडले आणि तिला घेऊन तो हॉलच्या बाहेर गेला. हे सगळं काय झाले विद्युत? एवढ्या दूर येऊन असे परत जाणे, तेही नको ते कलंक डोक्यावर घेऊन. अशाने तर आमचा ब्रँड देशात बदनाम होईल आणि आमचा ब्रँड फेमस होण्याआधीच बंद पडेल. वसू, नील, काऊ, कस्तू आणि आमचं स्टॉक सगळे किती मेहनती आहेत, सगळेच निराश होतील. वीणा अस्वस्थ होत बडबड करू लागली. एकीकडे तिचे डोळेही वाहायला लागले. विद्युतने लगेच तिला मिठी तोडून घेतले. तू आधी रडणं बंद कर. असं काहीही होणार नाही. आपण प्रयत्न करू. मी बोलतो जजेस सोबत. कॉम्पिटिशन फेअर व्हायला हवे. विद्युत तिचे डोळे पुसत तिला समजावत बोलला. त्याने तिचे हात पकडले आणि सगळे जजेस होते तिकडे जाऊ लागलाच की वाटेत नील आणि टीम कॉरिडॉरमध्ये नाराजीत उभे दिसले. कदाचित त्यांना सगळं कळलं असावं. लिटल प्रिन्सेस, तू काळजी करू नकोस. आपल्याला असे अनफेअर शोमधून काढू शकत नाही. मी बोलतो जजेस सोबत. वीणाला बघताच नील तिला बोलला. वीणा आश्चर्याने त्याला बघायला लागली. खरे तर ही लढाई त्याची स्वतःची होती. तेही त्यानेच केलेल्या डिझाईन सोबत त्याला लढायचे होते. हे त्याच्यासाठी सोपे काम नव्हतेच. तरीही तो हिंमत हरला नव्हता. उलट वीणाला हिंमत देत होता याचेच तिला नवल वाटले. विद्युतने हसून तिला पाहिले. याला म्हणतात स्पिरिट. विद्युत हसून बोलला. मग वीणा, विद्युत आणि नील तिघेही जजेसला भेटायला गेले. इकडे वसू खूप अस्वस्थ दिसत होती. दिवसाची रात्र करून दोघांनी मेहनत घेतली होती. ती हात जोडून देवाला आडवत होती. तिचं अवस्था त्यांच्या टीमची होती. सगळेच घाबरलेले दिसत होते. तिघेही जजेसच्या रूममध्ये गेले. पहिले नील त्यांना समजावण्याचा प्रयत्न करणार होता आणि त्यांनी नाहीच मान्य केले तर विद्युत बोलणार होता. हॅलो सर,
मी नील माळी, व्हॅबचा डिझायनर आणि या वीणा नाईक ब्रँडचे ओनर. आत येत नीलने बोलायला सुरुवात केली. ओ, तर तुम्ही आहात चोर. एका विदेशी गोऱ्या जजने तिरकस हसून त्याच्या ब्रिटिश टोनमध्ये नीलला बोलला. स्वतःसाठी चोर शब्द ऐकून नीलला राग आला. त्याने हातांच्या मुठी आवळून कसे तरी स्वतःला शांत ठेवले. तुम्ही कोणत्या बेसवर मला चोर म्हणून ग्राह्य धरले सर? तुमच्याजवळ माझ्या विरुद्ध काही पुरावे आहेत? फक्त एवढ्यासाठी की आमचा ब्रँड नवीन आहे आणि शाईन जुना, म्हणून त्यांचे डिझाईन त्यांच्या मेहनतीचे आणि आमचे चोरीचे. हा कुठला न्याय आहे सर? नील बोलला. हे बघा, आम्हाला तुमच्यासोबत कुठलीही आर्ग्युमेंट करायची नाही. तुम्ही जाऊ शकता. एक इंडियन जज तिघांवर नजर फिरवत बोलला. विद्युतने नॉर्मल मास्क लावले होते तर वीणा सेलिब्रिटी असल्याने तिनेही मास्क लावले होते. त्यामुळे दोघांना कोणी ओळखू शकले नाही. तुम्हाला फेअर जजमेंट द्यावं लागेल सर. आम्ही दिवसरात्र मेहनत केली, ते असे शोमधून बाहेर जाण्यासाठी नाही. तुम्ही फक्त एवढं सांगा, आमच्या डिझाईनमध्ये काही कमी आहे का? कुठल्या दुसऱ्या डिझाईनला बीट करू शकत नाही की आम्ही तुमच्या कुठल्या रूल्सला फॉलो केले नाही? आमचं चुकलं असेल तर तुम्ही बोला सर, पण फक्त यासाठी की आमचे आणि शाईनचे डिझाईन सारखे आहेत म्हणून तुम्ही आम्हाला डिस्क्वालिफाय करत आहात. हे योग्य नाही आहे सर, नील बोलला. त्यावर जजेस पॅनल एकमेकांना बघायला लागले. सॉरी, मी मध्येच बोलत आहे. जर तुम्हाला खरे टॅलेंट बघायचे आहे तर तुम्हाला वेगळं काही अरेंज करावं लागेल. म्हणजे काहीतरी वेगळी स्पर्धा की यापासून सगळेच अनभिज्ञ असतील आणि आपल्याला शोचा विनरही मिळून जाईल. कशी वाटली आयडिया? विद्युत गंभीर स्वरात बोलला. त्याचा आवाज सगळ्यांनाच काहीसा ओळखीचा वाटला. पण तो हा कसा असू शकतो? त्याच्या चेहऱ्यावरचा मास्क वेगळ्या पद्धतीने डिझाईन केलेला असतो. त्या मास्कमधून त्याचे फक्त डोळे आणि लिप तेवढे दिसत असतात. सगळ्यांना स्वतःकडे असे निरखून बघताना पाहून विद्युतला असहज वाटू लागले. यू मिस्टर व्ही आर? एका फॉरेनर जजने शॉक होत विचारले. तसे वीणा, नील गोंधळून विद्युतकडे बघायला लागले. म्हणजे विद्युतला सगळेच ओळखत होते? येस, यू आर राईट. दिस इज मिस्टर व्ही आर वाईस. एक लेडी जज शॉक होत त्यालाच बघायला लागली. या, आय एम व्ही आर अँड शी इज माय वाईफ वीणा. विद्युतने शेवटी त्याची ओळख त्यांना दिलीच. ग्लॅड टू मीट यू मिस्टर व्ही आर. कॅन वी सी युअर फेस? लेडी जजने खुश होत त्याला विचारले. त्याला प्रत्यक्ष बघणे सगळ्यांचेच ड्रीम होते. आजवर कोणीही व्ही आरला पाहिले नव्हते आणि आज तो प्रत्यक्ष पुढ्यात असताना त्यांना ही संधी सोडायची नव्हती. सगळे जजच्या चेहऱ्यावर चमक होती. विद्युतने सगळ्यांना पाहिले. वेगवेगळ्या देशातील 5 जजेस, सगळे त्यांचे बिझनेस क्लायंट, पण तरीही तो त्यांना स्वतःचा चेहरा दाखवू इच्छित नव्हता. सॉरी गाईज, मी कम्फर्टेबल नाही आहे, विद्युत बोलला. तसेही सगळ्यांना त्याचा प्रॉब्लेम माहीत होता, त्यामुळे तेही नंतर काही बोलले नाही. इट्स ओके व्ही आर. मिस्टर नील, तुम्ही तुमच्या टीमजवळ थांबा. आता लास्ट 2 राऊंड बाकी आहेत. एक राऊंड जसे अरेंज केले होते त्या शेड्यूलनुसारच होईल आणि लास्ट राऊंड मिस्टर व्ही आरने सजेस्ट केले त्यानुसार सगळ्या फायनलिस्टसाठी सरप्राईज राऊंड असेल. जज बोलले. तसे त्यांचे आभार मानून तिघेही निघून गेले. बाहेर येताच नीलने ही आनंदाची बातमी सगळ्यांना दिली. तसे सगळेच आनंदाने उड्या मारू लागले. त्यांना बेस्ट लक देऊन वीणा, विद्युत हॉलमध्ये आले. काही वेळाने डिस्कस करून जजेसही हॉलमध्ये आले. परत एकदा शो सुरू झाला. शनाया आणि टीम यातच खुश होते की त्यांचे कॉम्पिटिटर शोमधून बाहेर पडले. ते निर्धास्त होऊन बसून होतेच की शेवटची टीम व्हॅप त्यांचे डिझाईन्स घेऊन रॅम्पवर उतरले. त्यांना बघताच शनाया, आलोक, अनिका आश्चर्यचकित झाले. तो तर बोलला होतास याला डिस्क्वालिफाय करतील, मग हे रॅम्पवर कसे उतरले? शनाया चिडून आलोककडे बघायला लागले. मी स्वतः त्यांच्या विरुद्ध कंप्लेंट केली. जजेसने तर त्यांचे निर्णयही सांगितले.
मी चौकशी केली होती, मग असं काय झाले, त्यांनी निर्णय बदलले? आलोकही शॉक दिसत होता. जाऊ दे, तसेही जजेसला कळले तरी त्याने आपले डिझाईन कॉपी केले. नक्कीच आपणच जिंकू, शनाया विश्वासाने बोलली. तसे आलोकही रिलॅक्स झाला. बघता बघता तोही राऊंड पूर्ण झाला आणि फायनल राऊंडची अनाऊन्समेंट झाली. पण त्याआधी अँकरने सगळ्या कंपनीच्या डिझायनरला स्टेजवर बोलावले. तसे एका कंपनीचे डिझायनर स्टेजवर गेले. आलोकही गेला. काहीच ते गर्व झळकत होते त्याच्या चेहऱ्यावर. इकडे वसुधा नीलला स्टेजवर जायला सांगत होती, पण त्याची नकार घंटा सुरूच होती. कितीतरी वेळ अँकर व्हॅबच्या डिझायनरला स्टेजवर बोलवत होता. कदाचित व्हॅबचे डिझायनर हार मानून पडाले वाटतं, आलोक तिरकस हसत बोलला. तसे त्याच्या आसपास उभे असलेले इतर डिझायनरही गालात हसू लागले. आपण इथवर आलो, आता तू माघार घेऊ शकत नाहीस. ती वेळ आली नील, तुला त्यांच्या समोर जावंच लागेल. विश्वासघातकी ते होते, त्यांना तोंड लपवून बसायला पाहिजे. आपल्याला त्यांना दाखवायचे आहे, धोक्याने मिळवलेले यश जास्त काळ टिकून राहत नाही. आपल्या वंशूसाठी तू आज त्याचा सामना करणार आहेस नील. त्याला समजावून थकलेल्या वसुधाने शेवटचे शस्त्र काढले. वंशूचे नाव ऐकून नीलच्या डोळ्यात पाणी दाटून आले. त्याने स्टेजवर उभ्या तिच्या गुन्हेगाराकडे पाहिले आणि डोळे पुसत तो उठला. वसू कावेरीने त्यांच्या टीमने त्याला बेस्ट लक दिले. तसे तो त्याच्या कोटचे बटन लावत स्टेजवर गेला. त्याची तिरस्कारित नजर आलोकवरच खेळली होती. आलोकने हसत नीलला पाहिले, तसे त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. नील? अनिका शॉकूत पुटपुटली. क्रमशः. तर आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लवकरच भेटू पुढील भागात. नमस्कार.